फॅमिली. आज दीदी गेली स्कूलमध्ये. दीदीचा टिफिन बनवून दिला. आमच्या दादाला लागली भूक, तरी दादाची तयारी झाली आता. दादाला आमची सकाळी सकाळी जेवण लागते. हे बघा चपाती. त्याला खायला बेसन बनवलेलं आहे, एकदम फिक्कं. एक मिरची टाकून त्याला तसं बेसन आवडते तसं बनवलं. आता आमचं दादू जेवण करल. दादू बसेल आहे आमच्या खाली जेवण करण्यासाठी. आणि बघा आमच्या दादूला पापडाची चटणी लय आवडते म्हणून चालू आहे पापड भाजणं. तुम्हाला पापडाची चटणी दाखवतो करून. काहीच नाही, फक्त खाली तेल आणि पापडच राहील. हे झालं भाजून. हे बघा हे घेतला बारीक करून. अशी लागते आमच्या दादाली पापडाची चटणी. हे तेल. आता होईल आमच्या दादाचं जेवण स्टार्ट. आता हे घेऊ ताटात. हे बघा हे झालं असं ताट तयार. त्यातनी मिरच्या टाकल्या, लपून काढून टाकावं लागतं. हे झालं आमच्या दादाचं आता जेवण सुरू. दादा जेवण कसं लागलं ते सांगायचं. कसं लागलं जेवण? नाही छान नाही लागलं. पापडाची चटणी आवडली नाही, बेसन बी आवडलं नाही, मग खायचं नाही. उचलून ठेवू, उचलून ठेवते ना. हे बघा कशी नाटकं सुरू राहतात. जेवण तर चांगलं लागलं, पायाला हात लावू नये. चला व्यवस्थित मांडी घाला, व्यवस्थित मांडी घाला. कशी लागली पापडा चटणी? उसळ. हा उसळ, दारी उसळ आली. लगेच सांगणं सुरू आहे, दारी उसळ आली. खायची खायची उसळ खायची. खाता का तू? बरं आपण तो आंघोळीला बसत होता, मध्येच त्याला भूक लागली, राहिली आंघोळ. पहिले जेवण. काय करायचं? आंघोळ करायची का? जेवण काय करायचं दादा? मग कसं दोन स्वेटर घालून आणि आमचा दादा बसला जेवायला. जेवायला बसला ना तू? बोलव मला जेवायला या म्हणा. ए दादा, दादा, ए दादा. बॉटल कुठे? बॉटल नंतर बॉटल देतो. बोल मला जेवायला या म्हणा.